पहिला जो एक हाती होताना पाहायला मिळाला. गोलंदाजी अप्रतिम झाली, क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं, फलंदाजांनी त्यांची कामगिरी या ठिकाणी दाखवली आणि त्या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं मॅच लवकर फिनिश होताना पाहायला मिळाली. पण तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय आणि पहिल्या चेंडूसाठी गोलंदाज संदेश गोलंदाजीवरती तयार आणि पहिला चेंडू संदेशचा होता तो खास करून अगदी आपण पाहते आनंद आणि अमन ही जोडी आनंद आणि अमर ही जोडी निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो या ठिकाणी जे आहे स्ट्राईकला आता अगदी आपण पाहतो या ठिकाणी अमरला आपण पाहणार आहोत. डावखऱ्या त्याचा हा फलंदाज आहे. संदेश गोलंदाजी मार्कावरती आहे. संदेश पार्टे इंटरनॅशनल प्लेयर म्हणून खूप मोठी खासियत निश्चितप्रमाणे आहे. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारानंतर पहिल्याच षटकासाठी या ठिकाणी आपण संदेश सरांना पाहतोय. संदेश सर परत तयार असतील गोलंदाजी मार्कावरती. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलं संदेशांवरती केले गेलं आक्रमण चेंडू पोहोचलाय कव्हरला सीमा रेषेच्या जवळपास आहे की बाहेर आहे आणि 4 रन चौकार आहे. धावसंख्या चौकाराची रूपाने वाढली. अमर हलक्या हाताने चेंडू या दरम्यान जो अगदी पॉईंटला चेंडू ढकलला आहे त्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. ते आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची 25 मिनिट सगळ्यात महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. पलीकडच्या बाजूला कॅमेरामॅनच्या तिथं पॉवर सप्लाय थोडासा बंद झाला तो एकदा पाहावा. गेलेत ओके थँक्यू. अमर आणि आनंद ही जोडी मैदानाच्या संदेश तयार आणि या दरम्यान आपण पाहिलंय मृणालला चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय हर्षवर्धन चांगल्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेला आहे. हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. संदेश पार्टी इंटरनॅशनल प्लेयर म्हणून खासियत आहे आणि विशेष म्हणजे एक चांगलं क्रिकेट पुण्यातलं क्रिकेट जिवंत ठेवण्याचा अट्टहास केलेला खेळाडू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय संदेशचा चेंडू सुरेख धावसंख्या 5 वरती धावफलक. पहिल्या चेंडूची सिंगल आली त्यानंतर अगदी आपण पाहिलं चौकार आला त्यानंतर एक सिंगल नंतर त्यानंतरचे डॉट बॉल 2 आणि पुढचा चेंडू मिड विकेटला पाठवला सीमा रेषेच्या बाहेर आहे. हा षटकाराचे रन धावफलक 10 सॉरी धावफलक 12 धाव निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. धावसंख्या अगदी आपण पाहतोय 12 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत 12 रन. बारा धावा निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय या ठिकाणी धावा करत आहेत. बारा धावा धावपाला करते आणि नवीन गोलंदाज मार्कवरती आपण पाहणार आहोत. गोलंदाज आलाय चेतन भाटे निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो. तुम्ही पहा संदेशचं पहिलं षटक. संदेश एक चांगला ऑर्गनायझर पण आहे म्हणजे आपण पाहतो पुण्यातल्या खूप चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धेंची ऑर्गनायझरची भूमिका संदेशच्या खांद्यावरती निश्चितप्रमाणे असते. त्याच्यामध्ये आपण NB ट्रॉफीला विसरू शकत नाही. इकडे आपण पाहिलं चेतन भाटेला आपण विसरू शकत नाही. चेतन भाटे म्हटलं गेलं की पुण्यामध्ये सुद्धा अगदी आपण पाहत असतो. ओ हो इथे फुल टॉस आणि चेंडू मात्र फाईन लेगला पाठवला सीमा रेषेच्या बाहेर आहे. नो बॉल बीमर आहे आणि त्याच्यावरती हा चौकार आहे. ह्या 5 धावा आहेत.
षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जसं दुसरं सुरू झालं, चेतन भाटेचा आपण मानाचा करंडक या स्पर्धेचा ऑर्गनायझरची भूमिका चेतन अगदी आपण पाहत असतो, करत असतो. चेतनचं कौतुक करत असताना संध्येचं कौतुक करत असताना संध्येचं कौतुक केलं, पुढच्या चेंडूवरती षटकार आला आणि चेतनचं कौतुक केलं, भीमरवरती चौकार आलाय. तुम्ही एकाच चेंडूवरती आपण पाहिलं ना, म्हणजे या डावाचा विचार आपण केला तर या डावातील असणाऱ्या एकाच चेंडूवरती इथे 11 धावा आलेले आहेत आणि धापलकर धावसंख्या 17 आहे. 17 रन. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते. डावखुऱ्याचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय पंचाकडे खूप मोठं अपील या ठिकाणी केलं, परंतु आपल्यामध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बीमर होता याच्या अगोदर, त्यामुळे हा चेंडू फ्री हिट निश्चितप्रमाणे पाहायला मिळणार आहे. अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं. महेश शिंदे त्यानंतर कळवतात की हा हे योग्य आहे. धापराकधी धावसंख्या आपण पाहिलं तर आता 18 धावा आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला जर आपण आता पाहिलं तर स्ट्राईकला आपण पाहणार आहोत आता आनंदला, नॉन ट्रॅकच्या बाजूला अमरला आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. एक अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळालेला आहे. तो अमर 2 चौकाच्या बॅटमधून आले, आनंदच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहायला मिळालेला आहे. 18 धावा धावपाला करते चेतन भाटे, परदेदा तयार. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन खडकवासला पुणे आणि एका बाजूला गवळीवाडा कॅम्प पुणे, हे 2 टीम्स आमने सामने आहेत. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिला, चेंडूची वाट पाहिली गेली, तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय कॅप्टन श्री क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला आहे. त्या दरम्यान आपण पाहिलं तर इथं एक सिंगल आली. धापराका धावसंख्या 19. सामना क्रमांक 3 या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतो आणि विशेष करून पहिला सामना संपला तो सामना 19 धावसंख्येने जिंकला होता आणि तो सामना आयुष 11 संघाने जिंकला होता. 79 बनवल्या, 80चा पाठलाग होऊ शकला नाही. दुसऱ्या मॅचमध्ये एक हाती सामना. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहिले बॅटवरती परफेक्ट मिळवू शकला नाही. मयूर अगदी चेंडूवरती पोहोचतोय, एक सिंगल येईल आणि एका सिंगल नंतर दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु असफल पाहायला मिळाला आहे. धापराका धावसंख्या 20. कारण अपेक्षा आहेत, कारण पहिल्या मॅचमध्ये 79 नंतर 80चा पाठलाग व्हावा या अपेक्षा होत्या प्रेक्षकांच्या. दुसरा सामना मात्र एक हाती होऊ नये ह्या अपेक्षा होत्या प्रेक्षकांच्या. तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आहे. अपेक्षा प्रेक्षकांची हीच आहे की ज्याप्रमाणे काल आम्ही एक सामना पाहिला, शेवटच्या चेंडूवरती पोहोचला गेला होता आणि इथे मात्र फुल टॉसवरती आलेली विकेट, बॅटर आनंद आउट. थँक्यू. इथं अगदी आपण पाहिले की पहिली विकेट येताना पाहायला मिळाली आनंदच्या रूपाने आणि आता आनंदच्या जागेवरती न्यू बॅटर आपल्याला गवळीवाडा कॅम्प या संघाकडून पाहायला मिळेल. तो असेल अमित. तुम्ही पहा, म्हणजे ए फॉर अमर, ए फॉर आनंद, ए फॉर अमित, हे सगळी जी आहेत मेष राशीची माणसं आहे सगळी. आज या तिघांचंही राशी भविष्य आपण पाहिलं ना, तिघांचं सेम असेल. मी सकाळी, आता पुणेकरांना सवय असते सकाळी हातामध्ये चहाचा कप आला की पहिलं पेपर आता बंद झालेत, आता गुगलला सर्च केलं जातं आजचं राशी भविष्य काय. आणि मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, राशी भविष्य पाहणाऱ्या माणसाकडे नेहमी त्याचा कल हा राशीच्या खड्यांकडे असतो आणि राशीच्या खड्यांकडे माणसाचं लक्ष तेव्हाच लागलं जातं ज्यावेळेस माणसाच्या मनगती ताकद कमी होते. माणसाच्या मनगती ताकद कमी झाली ना की राशीच्या खड्यांकडे लक्ष लागलं जातं. चेतन तयार आहे. परत एकदा फुल टॉस. सीता अगदी आपण पाहतोय आपला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय, तिथे संदेश चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलची रुपडी धापलकर धावसंख्या असेल 21 धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलमध्ये. अमर खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. धापलकर धावसंख्या आपण पाहिली तर या ठिकाणी जे आहे ते 21 धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलमध्ये. 21 लॉस ऑफ 1. फुल टॉस. इथे मात्र चेंडू पूर्णपणे हवे, झेल या ठिकाणी झालाय, चांगला झेल आहे. स्त्री चेंडू खाली पोहोचला आणि इथे बाद होऊ लागले अमरला. धक्का क्रमांक 2. परंतु इथे मला वाटतं बीमरसाठी रिव्ह्यू या ठिकाणी अगदी घेतला गेलेला आहे बॅटिंग टीमकडून. मला वाटतं गवळीवाडा स्पोर्ट्स संघाकडून हा रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय.
आपण पाहूया नो बॉल आहे की नाही मात्र पाहिलं जाईल. आहे ओके आणि आहे नो बॉल आहे म्हटलं पण इथं काय आहे विकेट आहे की नो बॉल आहे. इथं नो बॉल आहे बीमर आहे त्याच्यामुळे इथे बॅटर निश्चितप्रमाणे ऑनस्क्रीन एकदा आपण पाहू. बॅटर नॉट आउट आहे. बीमर आहे हे नंतर निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये प्रत्येकदा आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळेल आणि नो बॉलचा इशारा आपल्याला जो पाहायला मिळाला आहे आणि त्यामुळे इथे बॅटर नॉट आउट असेल. 1+1 अशी मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आणि धावफलक 23 आहे. एक गड्याच्या मोबाईलमध्ये एक चेंडू यायचा बाकी पुढचा चेंडू फ्री हिट आहे. जैसे आगाज वैसे अंजाम. चेतन भाटीचा पहिला चेंडू बीमर होता चौकार त्याच्यावरती आला आणि चेतन भाटीचा शेवटचा चेंडू अगदी आपण पाहिला त्याच्यावरती सुद्धा नो बॉल येताना पाहायला मिळाला आहे आणि 2 बीमर टाकले गेलेत. त्यामुळे इथं चेतन भाटीची गोलंदाजी आता इथं या ओव्हरमध्ये बंद होणार आहे. त्यामुळे नवीन गोलंदाज असेल 2 बीमर टाकलेत त्यामुळे इथे चेतन बदलावा गेला आहे आणि श्री आलाय स्वतःचा संघनायक फ्रीट असेल. स्वतःच्या संघाचा संघनायक निश्चितप्रमाणे आला कारण कर्णधाराने जबाबदारी स्वीकारली. श्रीकांत खुणे श्री गोलंदाजी मार्कावरती. बोला हां सर सांगू हां सगळ्यात महत्त्वाचं स्ट्राईकला जो बॅट्समन होता तोच बॅट्समन स्ट्राईकला असेल आता कारण तिसऱ्या पंचाकडे निर्णय आला होता त्याच्यामुळे ही रन पण काउंट नाही आहे. इथं फक्त नो बॉलची एक सिंगल आहे फक्त नो बॉलची सिंगल म्हणजे सर बरोबर ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. फक्त नो बॉल आणि कुल मिला के स्कोर अप ना तेरी ना मेरी कुल मिला के स्कोर अप जा पहुंचा है डबल दुर्री 22 धावा आहेत एक गड्याच्या मोबाईलमध्ये 1/22. स्ट्राईकला परत एकदा आपण अमरलाच पाहणार आहोत. पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि फ्री हिटच्या चेंडूचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो ते आपल्याला पाहिजे आहे. बॅट्समन वही फिल्डिंग आहे तशीच. चला भन्नाट वेग आणि हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 1/22 22 रन लॉस ऑफ 1 विकेट 2 ओव्हर कंप्लीट. आपण पाहतोय अपेक्षा या शब्दाबद्दल आपण चर्चा करत होतो. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर सतीश कुटे सर यांच्याबरोबर चर्चा करत असताना एस बी फलटण टीम कॅप्टन संपर्क करा. एक महत्त्वाची सूचना नियम जो आहे आपल्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं राहते. कारण काय होतं कधी कधी नो बॉल आला स्ट्राईकचा बॅट्समन जर नॉन स्ट्राईकला आला तर फिल्डिंग चेंज केली जाते. पण स्ट्राईकला तोच बॅटर असेल तर फिल्डिंग चेंज करता येत नाही. आणि जर झाली चेंज तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की सर चेंज झाली फिल्डिंग नो बॉल द्या.
बॉल डेड दिला जातो. हा नियम लक्षामध्ये घ्या. बॉल डेड दिला जातो, पुढचा बॉल न दिला जात नाही. म्हणून पंचांचा आग्रह असतो की डेड बॉल होण्यापेक्षा तो बॉल इन प्ले असणं गरजेचं. म्हणून आहे तसं क्षेत्ररक्षण आहे की नाही हे पाहिलं जातं. आणि पंचही माणसंच आहेत, तिथं देव नाही, त्यांना आपण देव मानलेला आहे, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. देवाची उपदाब्दी कोणाला देतोय? फक्त एकच आहे, संतोष भाऊ. सागरभाऊ तापकीर आलेत, गड किल्ल्यांचं संवर्धन असेल, शिवजयंती असेल, धर्मीय छत्रपती संभाजीराजांची जयंती असेल, शिवप्रेमी आहेत. एक गोष्ट आहे, महाराजांना म्हणजे महाराजांबद्दल प्रेम आहे ना, महाराजांना देऊ नका करू. ते का नाही करायचं ते पण सांगतो. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंगॉनला पोहोचलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे, षटकार आहे. पिंपरी चिंचवड समन्वयक शिवजयंतीचे समन्वयक आहे समितीचे आमचे सागरभाई, आणि त्यांच्याकडे चेंडू पोहोचलाय. क्या बात आहे, हा योगायोग आहे. बरेच जण विचार करते की मनोज बेल्लेकर असं आज का बोलतो की छत्रपती शिवाजी महाराजांना देव का मानायचं नाही, देव का बनवायचं नाही. 33 कोटी देव झाले, तो देव सुद्धा वाटून घेतलेत आम्ही. मग कधी कधी प्रश्न निर्माण होतो. मग रविवार खंडोबाचा, सोमवार भगवान शंकराचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार झाला आमचा पांडुरंगाचा, गुरुवार स्वामी समर्थ दत्तगुरूंचा वार, शुक्रवारी देवीचा वार, आंबट खायचं नाही, शनिवारीच फक्त मारुतीला जायचं, हनुमान चालीसा त्याच दिवशी म्हणायची, बाकी दिवशी म्हणले तर हनुमान राया गादा फोडतो डोक्यात. आणि काय होतं, हा चेंडू डॉट आला. मला खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत संतोष भाऊ, की कधी कधी काय होतं की आपण अशा प्रकारच्या गोष्टींकडे जर कल दिला गेला की महाराजांना देव बनवत गेलो तर मग ते देवाऱ्यात जातील, देवाऱ्यातून रूपांतर मंदिरामध्ये जाईल. हृदयातलं स्थान कमी होऊ द्यायचं नाही. ते खरं मंदिर आहे आपलं हृदयातलं, ते कमी होऊ द्यायचं नाही. तिथली जागा राहिली, महाराष्ट्र तरला. हा चेंडू अतिशय अप्रतिम आहे. 3 चेंडू आम्ही पाहिलेत लगातार. एक षटकार आला होता, पण एक षटकार नंतरचे 3ही चेंडू महेशचे अतिशय अप्रतिम आहेत. महेश शिंदे आपण पाहतोय, ज्याने महाराष्ट्राचं नाव गोव्यात जाऊन मोठं केलं, तो महेश शिंदे. जबरदस्त कामगिरी. मी सागरभाऊ तापकीर यांना विनंती करेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. एक चौकार आलाय आणि चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन चौकार आहे. तीन षटकं निश्चितप्रमाणे या ठिकाणी जी संपली जाते, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. अमित भाऊ गवळी यांना विनंती असेल की आपण सागरभाऊ तापकीर यांना घेऊन व्यासपीठावरती यावं, ही आपणास विनंती असेल. या षटक क्रमांक आपण पाहू 3 संपलं. 11ची सरासरी, 33 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विषय आपला अर्धवट राहिला नको. बरेच जण विचार करतील की श्रीमंत छत्रपती शिवरायांबद्दल आपण बोलत असताना त्यांना देव तर आपण मानत असतो, अखंड हिंदुस्थानाचं दैवत म्हणत असतो, मग आता महाराजांना देव का मानायचं नाही? देव मानलं पाहिजे असं माझी काहीच हरकत नाही, देव मान. पण देव मानल्यानंतर त्यांची जी जागा आहे ना, अढळस्थान म्हणतो ना आपण, म्हणजे प्रल्हाद देवाने अक्षरशः बापाच्या मांडीन उतरल्यानंतर त्याला राग आला आणि तो तपस्येला बसला गेला, आणि मग त्यांनी विचारलं मला एखादं स्थान दे. म्हणून म्हटलं जातं आपल्याकडे त्या गोष्टी आहेत, अढळ स्थान असावं कुठल्याही गोष्टीमध्ये. ते जे स्थान आहे महाराजांच्या बद्दल, जे प्रेम आहे, जे भक्ती महाराजांबद्दल आपल्या हृदयामध्ये, ती कमी होऊ द्यायची नाही. ते स्थान जे आहे ना ते अढळ राहिलं पाहिजे, एवढंच आपलं म्हणणे, बाकी काहीच नाही. 3 षटकं संपलीत. 4थ्या षटकाला सुरुवात आणि 4थ्या षटकासाठी श्रीकांत कोणे अर्थात श्री गोलंदाज मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. सागरभाऊ तापकीर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सागरदादांचं मनापासून ठिकाणी स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहतोय पुणेच्या 2 टीम्स निश्चितप्रमाणे आमने सामने लढताना पाहायला मिळत आहेत. आणि विशेष करून अगदी आपण पाहिलं तर या 2 टीम्स लढत असताना PCMC मध्ये लढत आहेत. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते.
फुल टॉस चिन्ह मिड विकेटला, देखना है क्या है ये, और ये बीमर है, नो बॉल, इसके ऊपर 6 रन, 7 धावा त्याच्या. थँक्यू. धावा फलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहिली. बॉल ज्या ज्यावेळेस बदलला जाईल त्याच वेळेस नवीनच चेंडू आपण घेणार आहे. आता गवळीवाडा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या असणाऱ्या सगळ्या खेळाडूंची इच्छा असेल की तो मॅच बॉल आहे तो पा, तो मॅच बॉल अशा ठिकाणी अडकला तिथं काढणं अशक्य आहे. तो छतावरती आहे, तिथं स्लॅब नाही, तिथं जाणंच अवघड आहे. काही जागा अशा असतात की तिथं जाणं खूप अवघड असतं. चला फलटण टीम संपर्क करा, फलटण टीम संपर्क करा. षटकार, नोबलवरती षटकार, ह्या 7 धावा, धापरका धावसंख्या 41. पुढचा चेंडू फ्री. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू लॉंगॉनला खेळला, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आरामात येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न ठिकाणी केला गेला नाही. धापरका धावसंख्या असेल 42. 42, लॉस ऑफ 1 विकेट. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना मला एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली असेल, श्रीकांत कोणे अशा गोलंदाजीच्या जागेवरती गोलंदाजीसाठी आला ज्याने 2 बीमर टाकले होते, त्याच्या जागेवरती आलेला आहे. आणि श्रीकांत कोणे गोलंदाजी मार्गावरती परत आल्यानंतर त्यांनी पहिला चेंडू त्याचा बीमर टाकलाय. धापरका धावसंख्या 42 आहे. 1 बाद 42. श्रीतय्या परत एकदा फुल टॉस, सीता अगदी आपण पाहतो चेंडू लॉंगॉनला, झेल झालाय आणि इथे बॅटर आउट. दुसरा धक्का. थँक्यू. दुसरा धक्का 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूचा फारसा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळाला नाही. दोन्ही फलंदाज या ठिकाणी आघाडीचे बाद झाले. 13 चेंडूत 21 धावा अमरच्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आता नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं, हा परत एकदा ए फॉर अर्शन. आज काय एची लिस्ट संपत नाही. गवळीवाडा कॅम्प पुणे, 2 बाद 42 धावा 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. तुम्ही पहा, उत्सव आता 14 तारखेला आम्ही 14 जानेवारीला साजरा करणारच आहे, पण संपूर्ण भारताचं लक्ष जर अगदी आपण पाहिलं तर 22 जानेवारीकडे लागले गेलेलं आहे. 22 जानेवारीकडे सगळ्यांचं लक्ष लागले गेले. या दरम्यान वाह वाह अर्शन वाह, अर्शनने मात्र गोलंदाजाला 6 चेंडूचं दर्शन दिले. 6 रन. थँक्यू. धावा फलकावरती धावसंख्या वाढली झाली. या षटकाराच्या रूपाने अर्शन जसा आला, मला वाटतं अर्शन येताना कॅम्पमधून सेट होऊन आलाय की काय. इतका चांगला फटका, कारण इथं विकेट आल्यानंतर आलेला षटकार खेळणं. आणि परत एकदा हा चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. इथं कमबॅक केलंय षटकारानंतर गोलंदाज श्रीकांत कोणे अर्थात स्त्रीने कॅप्टनने. धापरकर धावसंख्या स्थिर आहे. धापरकर धावसंख्या आहे ती असेल एकूण 48 धावा. 48, लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 48. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू येते. 4थ्या क्रमांकाचं त्यातले 2 चेंडू यायचे बाकी. परत एकदा आपण पाहतोय इथे भन्नाट वेग आपल्याला जो पाहायला मिळालाय. एक बॉल बाकी आहे. मी अगोदर 2 चेंडू सांगितले ना, एक बॉल बाकी. पहिला चेंडू वाईड आहे, त्याच्यानंतर नो बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतरच्या बीमर चेंडू जो पडला त्याच्यावरती षटकार, फ्रीच्या चेंडूवरती तिथे एक सिंगल, पुढच्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतरचे 2 चेंडू डॉट. 5 म्हणजे 7 चेंडू टाकलेत, पण त्यातले एक वाईड आणि एक नो बॉल आहे. 5 चेंडू टाकून झालेत, 1 चेंडू यायचा बाकी आहे. धावफलकावरती धावसंख्या 48.
2 बाद 48. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू खूप दूरवरती पाठवलाय. या स्पर्धेतला मला वाटतं सगळ्यात उंच आणि सगळ्यात लांब असेल षटकार. थँक्यू. पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय आमचे कुंदन सर आहेत, प्रदीप सर आहेत. हे खूप सुंदर काम त्यांचं अगदी आपण पाहतो. बॉन्ड क्रिकेटचे मेंबर आहेत ते, जे या ठिकाणी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. धापलकती धावा संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जो आहे तो आहे एकूण 54 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही पहा, खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी पित असताना दोन्ही खेळाडू खाली बसले, बरोबर, खाली बसून पाणी पितात. काय कारण असेल? काहीतरी कारण असेल ना. खाली बसूनच पाणी का प्यायचं? जी लोक सातत्याने उभं राहून पाणी पितात, जी लोक सातत्याने नेहमीच घाई गडबड काम झालं उभं राहून पाणी पिले, कामाला सुरुवात केली, जी लोक उभं राहून नेहमी पाणी पितात त्यांचे गुडघे लवकर निकामी होतात. गुडघ्यांचे आजार त्यांना लवकर होतात. आणि अशा प्रकारचे गुडघ्यांचे आजार ज्यांना या गोष्टीमुळे होतात त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात कोणत्याही डॉक्टरकडे न्या, ते आजार बरे होत नाही. म्हणून पाणी पित असताना खाली बसूनच पाणी प्यावं. मोठी माणसं सांगतात ना घरात, खाली बस, थोडा बस. थोडा बस याचं कारण आराम नाही, थोडा बस याचा अर्थ आहे खाली बस आणि मग पाणी पी. हे त्या पाठीमागचं खरं कारण आहे. शेवटचे 12 चेंडू डावातले बाकी आहेत. बरेच जण विचार करतील की बेल्लेकरांनी कुठं ऐकलंय, कुठं माहीत झालं. मी एक वाक्य सांगेल जे सगळ्यांसाठी महत्त्वाचं राहील. या दरम्यान चेंडू हवेत आणि इथे मयूरच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही. चेंडू डॉट आलाय, संदेश आलाय. इथे कमबॅक कशा प्रकारे केलं जाते, कारण 4 ओव्हरला 54 धावा आहेत. कमबॅक करणं गरजेचं राहील, कारण इथे कमसे कम एक 70-80 धावा जर झाल्या तर एक तगडी धावसंख्या म्हणता येईल गवळीवाडा संघाची. संदेश 5व्या षटकासाठी येताना पाहायला मिळालाय. 54 धावा आहेत. मनकट करण्याचा प्रयत्न होता आणि इथं अगदी आपण पाहतोय संधी मला वाटतं गमवली, बेल्स पडली नाहीये. आणि मला वाटतं त्याच गोष्टीवरती नाराज आहे, बेल्स न पडल्यामुळे. बरोबर माहिती सर, बेल्स न पडल्यामुळे संदेश इथं थोडासा नाराज आहे. कारण अर्शन काय नवीन सांगण्याची गरज नाहीये. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहिलं अतिशय सुरेख. अमित यासाठी अगदी हा मारा आपण पाहतोय. अमित आणि अर्शन. दोन्ही चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहिले अतिशय सुरेख आलेत संदेश पार्टे याचे. या दरम्यान परत एकदा आपण पाहिलं उजव्या वेष्टीच्या बाहेर आहे आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला जो पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घ्यावा की नाही याबद्दल चर्चा होती, परंतु नंतर मयूरचा इशारा पाहायला मिळाला संदेशला की काय हरकत नाही, वाईट असू दे, रिव्ह्यू नको गमवायला. थोडासा डाऊटफुल होता संदेश. या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा चेंडू अतिशय सुरेख टाकला जाईल. त्या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी 22च्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळाली. आणि धापलकरती धावसंख्या नाना पाटेकर यांची एक स्पेशल मूवी आहे अब तक 56 धावा या ठिकाणी निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू. त्यातले 3 चेंडू याचे बाकी आहेत. क्षेत्ररक्षणात बराचसा बदला या ठिकाणी करावा लागतोय, कारण डावखुऱ्याचा हा फलंदाज आहे जो इथे फलंदाजी मार्कवरती आहे. अर्शन 4 चेंडू खेळलाय, 12 धावा, 12च्या 12 धावा षटकाराच्या आहेत. दोन्ही षटकार जे महेश शिंदेला खेळले होते. या दरम्यान चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. हिंदी में एक कहावत है कि अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती, लेकिन या तो घी सीधी उंगली से निकल रहा है तो उंगली की टेढ़ी करने की जरूरत नहीं है. तुम्हाला सरळ हाताने फलंदाजीमध्ये धावा येतात ना, रिव्हर्स टू करण्याची गरज नव्हती. आणि परत एकदा चांगला चेंडू आहे. काय गोलंदाजी केली पा.
आत्तापर्यंत या षटकात जर संदेश पाटीलची कामगिरी आपण पाहिली, वाईटची फक्त एकच धाव आलेली. हॅलो. एक बाईच आहे, पण त्या बाईच्या धावा गोलंदाजी खात्यामध्ये आपण ग्राह्य धरत नाही. या दरम्यान आपण पाहतोय स्क्वेअर विकेटचा फटका, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती श्रीकांत पोहोचलाय, तिथे एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न, धावबाची संधी आहे, फिकी थोडीशी खराब, फिकी खराब आहे त्याला पाहायला मिळाली, त्याचा फायदा झाला. 2 धावा आल्यात, धापले 2 पुढे जाईल. षटक क्रमांक 5 संपलं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या 2 बाद 58, 58 लॉस ऑफ 2 विकेट्स अँड 5th ओव्हर कंप्लीट. बोला सर. टायमिंग अगदी क्लिअर आहे सर. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि आत्ता 25 मिनिटं ही आत्ता कंप्लीट आहेत, त्यामुळे टायमिंग अगदी परफेक्ट आहे. टाइम कीपरची भूमिका इमाम सर, और इमाम सर के काम में ईमानदारी है, खोट नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शेवटच्या षटकासाठी हर्षवर्धन सांगळे याला आपण पाहतोय, जो गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी एक प्रश्न करतो. आता शेवटचं षटक माझ्यासाठी, परत एकदा मी समालोचना येईल, तोपर्यंत कुठं उत्तर मिळालं तर सांगा. भगवान प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून म्हटलं जातं, ओळखलं जातं, ते का? भगवान प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तमच का म्हटलं जातं? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवटचं षटक आता टाकलं जाईल. भन्नाट वेग होता हर्षवर्धनच्या या चेंडूवरती, तिथं अगदी आपण पाहतोय धावाची संधी आहे आणि इथे रनआउटची शिकार. बॅटर आउट, अमित बाद. आम्ही तिथे रनआउटची शिकार होताना पाहायला मिळालं. आपण नेहमी सांगत असतो की धावाची शिकार होणं, रनआउट होणं म्हणजे काय होणं? आत्महत्या करणं. पण इथे आत्महत्या म्हणता येणार नाही, इथं आत्मबलिदान आहे. इथं बलिदान केले का? अर्शनला स्ट्राईक यावी, त्याच्याकडे चांगल्या प्रकारचे स्ट्रोक आहेत, तो आक्रमक असतो, त्याच्या बॅटमधून धावा येण्याची शक्यता आहे, म्हणून अमितने इथे बलिदान केलंय. आणि न्यू बॅटर ए फॉर अभिषेक, आम्ही तुम्ही ठरवले आज गवळीवाडा संघाने. हा फलंदाज क्रमांक 5 आहे, त्याच्या नावाची सुरुवात अ पासूनच होती. ए फॉर आनंद, ए फॉर अमर, ए फॉर अमित, 3 बॅटर आउट आहेत. आता ए फॉर अर्शन स्ट्राईकला आहे आणि न्यू बॅटर ए फॉर अभिषेक आहे. गोलंदाज तयार हर्षवर्धन. या दरम्यान अगदी आपण पाहिलं हा चेंडू सुरेख, धावबाची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, संधी गमावली आणि इथे मात्र 1 रन शॉट, 1 रन शॉट. अर्शनची शॉर्ट रन निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली आणि खात्यामध्ये वाढ झाली अर्शनच्या. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय अर्शनच्या खात्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळाली. धावफलक वाढलाय, संघाची धावसंख्या 59. या दरम्यान अगदी आपण पाहतोय अर्शनच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल मिड विकेटला. खिलाडी के मस्तक पे दस्तक, खिलाडी बन गए दर्शक. 6 रन. आज ज्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या बॉल बॉयची घेतली आहे जबाबदारी, त्यांचं नाव आहे कुंदन चौधरी. हा एकट्या दुकट्याचा नाही खेळ म्हणून जमवला सगळा हा मेळ, आपल्याला माहिती आहे. कारण ही क्रिकेटची स्पर्धा बरोबर असताना बॉर्न क्रीझी आणि अजून एक नाव आहे बॉर्न क्रीझी किंवा क्रीझी बॉईज. ही 2 नावं सातत्याने घेतली जातात निगडी प्राधिकरण एरियामध्ये, पुणे शहरामध्ये. आणि 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 इथे
क्लीन बोल्ट, हो गई गलती, हो गई भूल, दांडी गोल, बॅटर आउट. आणि आता ए फॉर आकाश. बाप रे, नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश याला आपण पाहणार आहोत. इथे एक सगळ्यात मोठी विकेट येताना पाहायला मिळाली हर्षनच्या रूपाने. हर्षवर्धनला विकेट येताना पाहायला मिळाली. विशेष करून अगदी आपण पाहतोय की म्हणजे पलीकडचे मला संतोष मुळीक जे आहेत, संतोष मुळीक यांच्याबरोबर चर्चा करत असताना मी काल सहज त्यांना विचारलं, म्हणलं भाऊ तुम्ही सगळा मित्रपरिवार खूप मोठं काबड कष्ट करतायत, खूप मोठी मेहनत घेत आहेत, बॉन्ड क्रेझीची मेहनत आहे, बॉन्ड क्रेझी नक्की करतोय तरी काय? खूप भारी उत्तर दिलं. बॉन्ड क्रेझी नक्की करतोय तरी काय, याच्यानंतर उत्तर सांगेल संतोष मुळीकने काय उत्तर दिलं होतं. या दरम्यान आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचते स्त्री. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू हातातून सटकलाय. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 67, 67 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी राहिलाय. संतोष मुळीकला विचारलं गेलं बॉन्ड क्रेझी नक्की करतोय तरी काय, त्यावेळेस संतोष मुळीकने उत्तर दिलं बॉन्ड क्रेझी एकच करतोय, बॉन्ड क्रेझी नाव आहे, नावाचा ब्रँड करतोय, बाकी काहीच नाही. जबरदस्त कामगिरी. शॉर्ट पिच होता, पुलचा फटका आहे, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल टॉक्स बॉक्स मध्ये आलेला हा षटकार आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेला एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. बाउन्स तर टाकला गेला होता, परंतु नंतर अगदी आपण पाहिले तिथे षटकार आला आणि षटकाराच्या रूपाने इथे सांगता झाली या डावाची. हा शेवटचा चेंडू करामत करणार का? कारण टोटल स्कोर 73, टार्गेट 74. 73 धावा झालेल्या आहेत. 74 धावसंख्येचा पाठलाग. काही माझ्या मित्रांनी विचारले की संतोष मुळीकचं उत्तर आम्हाला कळलं नाही. संतोष मुळीकने दिलेलं उत्तर असं होतं की संतोष मुळीक म्हटले की बॉन्ड क्रेझी हे फक्त आत्ता एक नाव आहे, त्या नावाचा ब्रँड करायचं काम आमचं चालू आहे, कारण ब्रँडला किंमत आहे. तुम्ही कोणतीही गोष्टी पहा, जोपर्यंत ब्रँड होत नाही, जो दिखता है वही बिकता है, हे सगळ्यात महत्त्वाचं. नमस्कार, माझे नाव विशाल वाळुंजकर. नमस्कार, मी संजय मंगोडेकर. नमस्कार, मी माऊली थोरात. नमस्कार, मी अनिरुद्ध अशोक संकपाळ. नमस्कार, मी दिशा जाधव. सर्वांना नमस्कार, मी श्री केशव हनुमंत घोळवे. नमस्कार सर्वांना, जय श्रीराम. 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान. आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक. नमो चषक, नमो चषक, नमो चषक, नमो चषक. नमो चषक 2024. आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी, नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे. ह्या हेतूने आपण ही टुर्नामेंट आयोजित करत आहे. आणि मला खात्री आहे की पिंपरीगड शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल. तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं. तर येत आहे ना नमो 2024 साठी. धन्यवाद. 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 धन्यवाद.
त्यानंतर आमचा चेहरा होत नाही कधी उदास. त्यांच्याकडे गेलं की काम होणार ही गॅरंटी आहे. ते काम करतात हमखास. त्यांचं नाव आहे कैलास. त्यांचं मनापासून गणित स्वागत. अमित भाऊ त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ताटेसाहेबांचे मनापासून गणित स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. एका बाजूला आपण पाहिलं तर धापले 73 बनवलं. 74चा पाठलाग करायचा आहे. तो होणार की नाही होणार ऐकूया आगे की कहाणी. राहुल बोंबे सर इनकी जुबानी. SB स्पोर्ट्स फलटण या टीमला विनंती असेल आपला कॅप्टन आपण ताबडतोब पाठवा. SB स्पोर्ट्स फलटण कॅप्टन SB स्पोर्ट्स फलटण चला. थँक्यू. चौऱ्याहत्तर धाब्यांचं टार्गेट असेल. आणि तुम्ही पहा म्हणू सर, एक गोष्ट सांगायची राहिली. कैलास भाऊंचं आगमन आणि विशेषतः ही स्पर्धा सुरू झाल्यापासून एक रिव्हर्स स्वीपचा षटकार जर तुम्ही पाहिला असेल, सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय. आणि खऱ्या अर्थानं समोर गोलंदाज जर आपण पाहिला ना, तो देखील तितकाच ताकदवान होता. आणि तितकाच ताकदवान फटका तुम्ही कैलास भाऊ यांचा पाहिला. नाझीम गुल्ली यांना एक रिव्हर्सचा षटकार. आणि सोशल मीडिया, इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप कुठेही जा, भाऊंचा षटकार. हो, याबरोबर हा स्ट्रोक अतिशय भव्य दिव्य आहे, पण तितका सुंदर कॅच पाहायला मिळेल. फर्स्ट विकेट पहिला फलंदाज बाद असेल. बॅटिंग टीम तुमचा 12वा खेळाडू पाठवा. हो, व्हॉट स्ट्रोक, ब्युटिफुल, जबरदस्त स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग आपण पाहिले. ताकद ना ताकद, रिझल्ट तुम्ही पाहताय. चेंडू जाणार आहे सीमा रेषा पार. अभिषेकच्या बॅटमधनं आपण पाहतो एक जबरदस्त स्ट्रोक इथे आलाय. 74 विजयासाठी बनवायच्यात. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिले अगोदर एक विकेट किरण यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली, पण त्यानंतर इथे मात्र अभिषेक आल्याबरोबर पहिल्या बॉलवरती इथे मात्र मोठा स्ट्रोक वसूल केला आहे. 36 बॉलमध्ये 74 धाब्यांचं टार्गेट आहे. अशा पद्धतीचे स्ट्रोक इथे तुम्हाला खेळावे लागतील. महेश तयार. फुल ऑफ लेनचा बॉल, त्याला आपण पाहतो अगदी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या ठिकाणी मात्र फर्स्ट लाईन डॉट डिलिव्हरी इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू असेल. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतो अगदी कोणताही बदलाव तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. 4 बॉलमध्ये 6 आल्यात, त्यामध्ये एक विकेट इथे मात्र जी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न पॅडवरती लागलाय. तिथे मात्र बॉलर स्वतः बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि त्या अगोदर मात्र एक सिंगल लेग बाईसच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 7 धावा धावफलकामध्ये येतात. 74चा पाठला करत असताना पाहिले खरं तर सुरुवातीला विकेट जरी गमावली असेल, पण त्या गोष्टीचा परिणाम इथे अभिषेकच्या बॅटिंगवरती तुम्हाला पाहायला मिळाला नाही. आणि एक मोठा स्ट्रोक अभिषेकच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालाय. एक चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये
सुरुवात गोलंदाजाने केली विकेटनं, पण त्यानंतर आपण पाहतोय अभिषेकची बॅटिंग इथे मात्र आपण पाहतोय ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करते, ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा इथे मात्र मोमेंटम शिफ्ट करते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. दुसऱ्या बाजूला पहा महेश, तुम्ही पाहताय अजून एकही बॉलचा सामना महेश यांनी करताना तुम्हाला पाहायला मिळाला नाही आणि किरणचं देखील कौतुक करावं लागेल विकेट मिळाल्यानंतर देखील. किरण तयार, अकू टप्प्याचा बॉल, त्याला पंच केलंय, चेंडू पोहोचतोय अगदी स्क्वेअर मध्ये, सीमारेषा पार. षटकार असेल, एक मॅक्झिमम स्ट्रोक इथे तुम्हाला पाहायला मिळेल. महेश आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक देखील आपण पाहतोय तितकाच ताकदवान, आणि महेशने देखील इथे मात्र सुरुवात केली आहे एका सुंदर अशा फटक्यानं. धावफलक पहिलं षटक मैदानावरती संपत असताना 13 धावा धावफलकामध्ये आहेत. तीस बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 30 बॉलमध्ये पहा 61 धावेंची गरज. पहिलं षटक आपण पाहिलं, काहीशे बॉल अगदी बॉलिंगच्या फेवरमध्ये, फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या फेवरमध्ये तुम्ही पाहिले, पण त्यानंतर जे काही आक्रमण केले ना ते मात्र जबरदस्त पाहायला मिळाले. आक्रमकता पाहायला मिळते, ती आक्रमकता इथे मात्र पुन्हा एकदा तुम्हाला दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानावरती केली जाईल उर्वरित 30 बॉलमध्ये, याकडे देखील सर्वांचं लक्ष जे असणार आहे. 30 बॉल शेवटची शिल्लक आहेत आणि 30 बॉल मध्ये आपण पाहतो 61 धावेंचं लक्ष इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आकाश तयार असेल. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल. आकाश यांच्या हातामध्ये बॉल दिला गेलाय दुसऱ्या षटकासाठी. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती मात्र केली जाणार, याकडे देखील सर्वांचं लक्ष खरं तर असेल, कारण 30 बॉलमध्ये 61 पूर्ण करायच्यात. ज्या पद्धतीनं इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय केली जाणार, विशेषतः बॅटिंगमध्ये आपण पाहतोय इथे मोठमोठे स्ट्रोक आलेत. विकेटचा कोणताही परिणाम इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाला नाही आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय इथे एक चांगल्या पद्धतीची बॉलिंग इथे या ठिकाणी मात्र करावी लागणार आहे. कारण ग्रेट थ्रो आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती, पहिल्या काही चेंडूवरती मिळाला, पण त्यानंतर देखील पहा एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग जी पाहायला मिळाली. पॉईंटमध्ये हा बॉल, तिथे मात्र एक सिंगल मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक मिडल झाला नाही आणि एक सिंगल आली आहे. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव आपण पाहतोय ह्या बॉल च्या माध्यमातून आणि 14 धावा आहेत. कॅल्क्युलेशन देखील आपण पाहतोय कशा पद्धतीचं मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचे बॉल्स शिल्लक आहेत, 29 बॉल शिल्लक आहेत आणि 29 बॉलमध्ये 60 धावेंची गरज आहे. सुरुवात आपण पाहतो अतिशय बलाढ्य पाहायला मिळाली बॅटिंग टीमकडनं देखील, त्यानंतर विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे उर्वरित बॉलमध्ये खरं तर उर्वरित ह्या इनिंगमध्ये अशा पद्धतीनं की मॅच रंगेल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल, कारण समसमान अवस्था आपण पाहतोय. दोन्ही टीमचं पारडे इथे जड आहे. ओ हो हो, ब्युटिफुल डीप मिड विकेटला हा चेंडू आपण पाहतोय. एक प्रचंड ताकदवान फटका, नो बॉल आणि त्यावरती षटकार. 6 रन. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा षटकार महेश यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अगोदर देखा पहा शेवटच्या बॉलवरती देखील एक बिग हिट पाहायला मिळाला, त्यानंतर देखील आपण पाहतोय महेश बॅटिंग मार्कवरती आले आणि आल्याबरोबर पुन्हा एकदा एक बिग हिट षटकार जो वसूल केलाय. हे पहा, अंपायरशी चर्चा करू नका, बोथ ऑफ टीम्स अंपायरशी चर्चा करू नका. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. स्पोर्ट्स स्पिरिट दाखवा. अंपायर्सने आपण पाहतोय या ठिकाणी नो बॉलचा डिसिजन दिलाय आणि येथे तुम्ही पाहताय आता यानंतरचा बॉल फ्री हिट तुम्हाला पाहायला मिळेल. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र यानंतर केली जाणार, याकडे देखील सर्वांचं लक्ष खरं तर मैदानाच्या आतमध्ये असेल. कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती यानंतर केली जाईल, कारण इथे महेशच्या माध्यमातून इथे ग्रेट थ्रो मिळतोय. महेशच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे आक्रमकता पाहायला मिळते. महेशच्या माध्यमातून बिग हिट्स पाहायला मिळत आहेत आणि हे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर ही बॅटिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
21 धावा स्कोर कार्डमध्ये आल्यात. महेश आपण पाहतोय 2 बॉलचा सामना केलाय, 12 बनवल्यात. अभिषेक आपण पाहतोय अगदी 4 बॉलमध्ये 7 बनवल्यात आणि हा चेंडू असेल आता फ्री हिट. फ्री हिटचा बॉल इथे मात्र तुम्हाला जो पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस, त्याला पुढे एकदा दिशा दिली, जमिनीला समांतर असा स्ट्रोक मिड विकेट मध्ये पोहोचेल आणि याबरोबर एक सिंगल. इथे मात्र धावफलकाला आकार देणार आहे. छोटासा बदलाव जो पाहायला मिळेल. पहा, खरं तर अतिशय तंत्रशुद्ध आणि संयमी क्रिकेट ह्या 2 बॅट्समॅनकडनं तुम्हाला पाहायला मिळते. खराब बॉल आल्यानंतर त्यावरती मात्र षटकारांची मोहर तुम्हाला पाहायला मिळाली, बाउंड्रीज पाहायला मिळाल्या आणि खरं तर चांगल्या बॉलवरती आपण पाहतोय इथे स्ट्राईक रोटेट होतीये. ही खरं तर एक जमेची बाजू आहे. प्रत्येक बॉलवरती खरं तर रन येणं हे फार गरजेचं आहे, कारण कमी षटकांच्या मॅचेस इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत येणार आहे. फ्लॉथ लेनचा बॉल, त्याला सरळ बॅटनं खेळलाय, ड्राईव्ह केलंय आणि याबरोबर पहा 1 बाउन्स चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा नमो चषकाचा हा सुंदर असा चौकार. 4 धावा, 4 रन. धावफलक पहा पुन्हा एकदा पुढे सरकले आणि अतिशय बॅटिंगमध्ये ब्लास्ट तुम्ही पाहताय. अगदी चांगल्या बॉलवरती देखील तिथे मात्र आपण पाहतो गॅपमध्ये चेंडू खेळले जात आहेत. चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळत आहेत, चांगल्या पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतंय आणि धावफलक आपण पाहतो या ठिकाणी मात्र पुढे पोहोचेल. स्कोर कार्डमध्ये अगदी बदलाव जो तुम्हाला पाहायला भेटणार आहे. धावफलकामध्ये 26 धावा आहेत. हो, याबरोबर पहा पुढे एकदा फुल ऑफ लेनचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे पुढे एकदा पाहायला मिळेल. धावफलकामध्ये अगदी छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा 27 धावा धावफलकामध्ये आल्यात. 74 धाव्यांचा खरं तर पाठलाग करत असताना अतिशय चांगली बॅटिंग इथे तुम्हाला पाहायला मिळते. विशेषतः सुरुवातीला विकेट आल्यानंतर कोणतेही दबाव, दडपण, प्रेशर इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळालं नाही. फुलात त्यांचा बॉल एक्स्ट्रा कव्हर होते, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग, सुंदर स्ट्रोक आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून. 4 धावा असेल, चौकार. का अतिशय जबरदस्त आपण पाहिलं याचा बॅटचा फ्लो ओपन केला. शेवटच्या क्षणी आपण पाहतो फक्त बॉलरच्या अगदी वेगाचा वापर, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला गेला. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं मुवमेंट, त्या ठिकाणी मात्र बॅटचा फ्लो ओपन झाला. पॉईंट क्षेत्रामध्ये अतिशय जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. 4 धावा येणार आहेत. स्कोर कार्ड पुढे ढकलते. पुढे एकदा स्कोर कार्डमध्ये आपण जाणार आहोत. अगदी बदलाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 31 धावा आहेत, 31. हलक्या हाताने पुढे एकदा पहा, अगदी छोटासा बदलाव पुढे एकदा तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकामध्ये पुढे एकदा 32 धावा, षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या नंबरचं इथे मात्र संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 आल्यात. शेवटच्या अजूनही 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जर आपण पाहिलं जिंकण्यासाठी इथे 42 धाव्यांची गरज जी असणार आहे. 24 बॉल आणि 42 धावा. आता आपण पाहतोय अगदी ह्या टुर्नामेंटचा अगदी 5वा दिवस इथे मात्र जो संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. येणाऱ्या दिवसामध्ये देखील अगदी अतिशय जबरदस्त पद्धतीचे प्लॅटफॉर्म ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अगदी एक आमदार एक संघ अशा पद्धतीने पहा. आज एक चांगली मॅच आणि दिवसभरामध्ये चांगल्या टीम्स तुम्हाला या टुर्नामेंटच्या माध्यमातून पार्टिसिपेट होताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर देखील पहा अगदी येणाऱ्या दिवसामध्ये देखील ओपन हब्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि शेवटच्या दिवशी खरं तर 14 तारखेला अगदी ह्या स्पर्धेचा समारोप असेल. सेमीफायनल, फायनल्स, ग्रँड फिनाले अर्थात नमो चषक 2024 ह्या स्पर्धेचा महाविजेता कोण हा अगदी 14 तारखेला तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर जे पाहायला भेटेल त्या अगोदर नक्कीच ह्या स्पर्धेचा आपण आस्वाद घेणार आहोत. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून येथे मात्र मनोरंजन तुम्हाला पाहायला मिळेल. सिन्नर टीमचा कॅप्टन या ठिकाणी संपर्क करा. सिन्नर टीमला विनंती असेल या ठिकाणी संपर्क करा. 32 धावा आपण पाहतो याच्या धावफलकामध्ये आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मात्र कामगिरी केली जाते. आक्रमकता आहे बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये. पुढे एकदा मात्र ग्रेट थ्रू मिळवण्याचा प्रयत्न. अकुट टप्प्याचा बॉल, त्याला उडवलंय, तो जाणार आहे प्रचंड वेगानं आउट ऑफ द पार्क. षटकार. महेश, देयर इज अ मॅन. जबरदस्त स्ट्रोक, अप्रतिम.
कुटप्प्याचा बॉल होता, त्याला चांगल्या पद्धतीने रीड केलं अक्रॉस द बॅटनं, त्याला पण पाहिलंय अगदी स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मधोमध. इथे मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका आलाय, षटकार जो तुम्हाला पाहायला भेटतोय. धावफलक पुढे पोहोचते स्कोर कार्डमध्ये 38. 74चा पाठलाग सुरू असताना पहा महेशनं प्रभावित केलंय. 6 बॉलमध्ये 24 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अभिषेक देखील 6 बॉलचा सामना केलाय, 12 बनवल्यात आणि अतिशय चर्चेतात बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंगच्या माध्यमातून इथे मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. महेश विशेषतः ह्या मॅचमध्ये इथे मात्र प्रभावित करतोय. पुन्हा एकदा बॉलर रेडी असेल संतोष. फुलत लेनचा बॉल, त्याला पुढे एकदा गॅपमध्ये खेळ, फिल्डर तिथे असेल आणि खराब फिल्डिंग, चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. पुन्हा एकदा इथे मात्र 4 धावा, चौकार असेल. खरं तर हा प्रेशर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो आणि खरं तर प्रेशर हँडल करणं हे फार गरजेचं आहे. चांगल्या प्लॅटफॉर्मवरती चांगल्या परिस्थितीमध्ये नेहमीच चांगले स्कोर उभे करणारे बॅट्समन आपण पाहिलेत आणि खरं तर प्रेशरमध्ये असताना, दबावामध्ये असताना पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म बनवत इथे मात्र आपल्या टीमला विजयाचा ट्रॅक बनवून देणारे फार कमी बॅट्समन बॉलर तुम्हाला पाहायला मिळतात. सिच्युएशन हँडल करणारे प्लेयर्स तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये मात्र फार कमी पाहायला मिळतात. त्यासाठी खरं तर अनुभव ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही पाहताय अनुभवाचा वापर इथे करावा लागेल. अनुभव जरी कमी असेल तरी मात्र इथे टॅलेंट दाखवावं लागेल, इथे मात्र गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. बॉलर रेडी असेल संतोष. फुलत लेनचा हो व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग, जबरदस्त कॅच आहे. महेश इथे मात्र एक सेट फलंदाज बाद होतोय. ग्रेट थ्रू येते ह्या मॅच मध्ये, पुन्हा एकदा रंगत येते. बेचाळीस धावा धावफलकामध्ये आहेत आणि बॅट्समन नंबर 2 इथे मात्र तुम्हाला आउट होताना पाहायला भेटेल. तर मयूर कारंडे न्यू बॅटल इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर यानंतर टॉस, अगदी प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्समध्ये इथे मात्र टॉस संपन्न होईल. टीम्स जर आपण पाहिल्या प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्समध्ये तुमचं सर्वांचं नमो चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. आणि टॉस करण्यासाठी या ठिकाणी मान्यवरांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. सन्माननीय सागर भाऊ तापकीर यांना विनंती असेल, आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सन्माननीय सागर भाऊ तापकीर, विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. दोन्ही टीम्स जर आपण पाहिलं, SB स्पोर्ट्स फलटण आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं सिन्नर, ह्या 2 संघांमध्ये ही मॅच तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. सागर भाऊ तापकीर उपस्थित झालेत. आपलं देखील टॉस बॉक्स, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मनपूर्वक स्वागत आहे. इथे टॉस होतोय. फलटण विरुद्ध नाशिक, सिन्नर विरुद्ध फलटण ही मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. छापा व्ही राजे सिन्नर टीमनं इथे टॉस जिंकलाय. चॉईस टू बॉलिंग फर्स्ट. नक्कीच बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळण्याची पुन्हा एकदा संधी दिली, तर पुन्हा एकदा मी बॉर्न क्रेझी क्रिकेट स्पोर्ट क्लबचे नक्कीच मी आभार मानेल. आणि सोमवंशी सरांचे मागच्या वर्षी जी घटना झालेली होती, त्या घटनेमध्ये जी डॉक्टर टीम आहे, सोमवंशी डॉक्टर सर, आणि यांनी एकदम महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आणि त्यांच्या ह्या टीमच्याच कारणामुळे काही आमचे खेळाडू जे आहेत ते आजही चांगल्या प्रमाणे खेळतात आणि आज आम्ही इथे येऊ शकलो. तर नक्कीच या टीमचे पुन्हा एकदा मी धन्यवाद मानेल आणि आम्ही चांगला खेळ नक्कीच करेल. थँक्यू. तुम्हाला देखील शुभेच्छा. अगदी दुसऱ्या बाजूने फलटण टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर आहेत. आणि काय वाटतोय माहोल, कशा पद्धतीची टुर्नामेंट आहे आणि इतक्या मोठं व्यासपीठ खरं तर
टुर्नामेंटच्या माध्यमातून भेटते, काय सांगाल? व्यासपीठ खूप मोठं आहे. आम्ही पहिल्यांदाच, मी तर या ठिकाणी पहिल्यांदाच आलेलो आहे. ग्राउंड छान आहे. पावसाच्या वातावरणामुळे वाटलं की सामने होतात का नाही, पण सामने सुरळीतपणे चालू आहेत आणि आयोजकांनी उत्कृष्ट असे नियोजन केलेलं आहे. तर आम्ही नक्कीच या स्पीचचा आणि या भरवलेल्या सामन्यांचा चांगल्या पद्धतीने फायदा करून घेऊ. ओके, थँक्यू. आमच्याबरोबर अगदी एका बाजूला आपण पाहिलं सिनियर टीमचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूला फलटण टीमचे कॅप्टन होते, मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचं स्वागत. जाऊया पुन्हा एकदा अगदी मॅचकडे. थँक्यू. पुन्हा एकदा समालोचन कक्षेमधून सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर नंबर आपण पाहतोय 4थ्या मध्ये. इथे मात्र आता बॉलिंग मार्क वरती जर तुम्हाला पाहिलं 49 धावा आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. आनंद गोलंदाजी मार्क वरती असेल तर 2 बॅट्समन तुम्ही पाहताय, अजय आणि दुसऱ्या बाजूला मयूर. हे 2 बॅटल आहेत. चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप देखील इथे ह्या 2 बॅटलच्या माध्यमातून पाहायला मिळणार का? आपण पाहिलं अजय 2 बॅटल जो तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल आपण पाहतोय की चांगल्या पद्धतीनं इथे करण्याचा प्रयत्न असेल. डेड बॉल इथे अंपायर्सनं कळवलाय. 74 धाव्यांचं टार्गेट आहे. बघूया आतापर्यंत तुम्ही पहा मॅचची सिच्युएशन दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं इथे चांगल्या पद्धतीनं इथे बॅटिंग पाहायला मिळाली, चांगल्या पद्धतीची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि विशेषतः दोन्ही टीम्स इथे मात्र एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हा बॉल थोडासा आपण पाहिले स्लोवर रन होता. बॅटची एज लागली आहे. थर्ड मॅन मध्ये आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉल पोहोचेल सीमारेषेच्या पार. 4 धावा पुन्हा एकदा. जबरदस्त बॉलिंग इथे मात्र या दरम्यान करावी लागेल. बॅटिंग आपण पाहतोय इथे बॅट्समनच्या माध्यमातून पहा आल्याबरोबर प्रत्येक बॅट्समन इथे मात्र मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्या गोष्टीची गरज इथे मैदानामध्ये आहे. पहा 74 धावांचा पाठलाग 36 बॉलमध्ये करायचा आहे. सिच्युएशन आपण पाहतोय इथे क्रिटिकल आहे. काहीशा विकेट्स गेल्यात. याबरोबर पुढे एकदा हा बॉल अगदी वाईट बॉल असेल. पिचिंग झाल्यानंतर अगदी डावेस्टीच्या बराच बाहेर जाणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडासा खराब आहे. स्कोर कार्ड पुढे एकदा एका धावेने मात्र पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 54 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. पण शेवटचे बॉल जर आपण पाहिले ह्या इनिंगचे अजूनही बाकी आहेत. 17 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बॉल मध्ये 20 धावेंची गरज. अको टप्प्याचा बॉल त्याला मात्र मिड विकेट मध्ये खेळले. तिथे मात्र फिल्डर अवेलेबल आहे. चेंडू फील्ड करतोय, फेकतोय. त्या अगोदर पुढे एकदा एक सिंगल ह्या स्कोर कार्ड मध्ये मात्र तुम्हाला जी पाहायला भेटते. धावफलकामध्ये छोटासा बदल जो पाहायला मिळणार. दोन्ही टीम्स पहा अतिशय ताकदवान आहेत. दोन्ही टीम्स पहा आतापर्यंत तुम्ही पहा पहिल्या बॉलवरती पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं अगदी चांगल्या पद्धतीनं बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. ह्या इनिंगची सुरुवात तुम्ही पहा अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं त्याच ओव्हरमध्ये देखील मोठमोठे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा मध्यंतरीमध्ये पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची बॅटिंग पार्टनरशिप पाहायला मिळाली. त्यानंतर 2 विकेट्स आल्या आणि पहा समतोल परिस्थिती आहे. एका बाजूने जरी असं वाटत असेल मॅच बॅटिंग करणारी टीम जिंकेल, त्यानंतर विकेट येते. त्यानंतर आपण पाहतोय खरं तर असं विकेट नंतर असं वाटतं ते पुन्हा एकदा दबाव तंत्र, पुन्हा एकदा फ्रंट फूटवर येणारी फिल्डिंग टीम पुन्हा एकदा फटके तुम्हाला पाहायला मिळतात. मिड विकेट मध्ये फ्लॅट हेड हो कॅच ड्रॉप होतोय. पण हे खरं तर चान्सेस आहेत आणि हे चान्सेस ड्रॉप करणं, ह्या कॅच ड्रॉप करणं तुम्हाला मात्र धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये असेल. अशा पद्धतीच्या कॅचेस मात्र तुम्हाला बॅकफूटवरती घेऊन जाणार असतील. अशा पद्धतीच्या कॅचेस तुम्हाला ह्या मॅचपासनं, ह्या टुर्नामेंटपासनं ह्या दूर घेऊन जाणाऱ्या असतील. कारण ह्या कॅच तुम्हाला ह्या
मॅचमध्ये ह्या टुर्नामेंटमध्ये पकडून ठेवणारे आहेत. कॅच पकडावे लागतील, अन्यथा ही मॅच सोडावी लागेल. जाऊया पुढे एकदा मॅचकडे. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय की व्हाईट बॉल पुन्हा एकदा असेल. पुन्हा एकदा अवंतर चेंडू या ठिकाणी येतोय धावफलकामध्ये. पुन्हा एकदा बदल जो पाहायला मिळतोय. 57 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. मयूर अगदी पहा 3 बॉलमध्ये 8 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अजयला तुम्ही पाहता 2 बॉलमध्ये 5 बनवले. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं एकूण 57 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. पहा कॅल्क्युलेशन जर तुम्ही पाहिलं अजूनही शेवटचे 15 बॉल शिल्लक आहेत आणि 17 बनवायच्यात. बॅटिंग टीमनं विशेषतः एक चांगली पकड ह्या मॅचवरती बनवली. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पहा 3 विकेट्स गेल्यात. यानंतर तरी अजून 1-2 विकेट आल्या, काहीशी डॉट बॉल आले तर पुढे एकदा बॉलिंग टीम इथे मात्र कमबॅक करेल. त्यासाठी मात्र चांगली फिल्डिंग इथे करावी लागेल. ओ बॉल उडवलाय तिथे मात्र विकेट किपर बॉल खाली येणार आहे. कॅच होतोय आणि याचबरोबर पुढे एकदा विकेटचं पतन. चौथा फलंदाज इथे डगआउट्समध्ये. मयूर आउट होताना आता आपण पाहिलंय चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होते, चांगले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते, पण इथे देखील आपण पाहतोय बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. अगदी स्क्वेअर आणि लॉंग लेगमध्ये हा स्ट्रोक करेक्ट करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलंय. बॅटची यश घेतल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीचा कॅच विकेट किपरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला. बॉल भरपूर उंचीवरती गेला होता आणि त्या ठिकाणी विकेट किपरने देखील शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली. कॅच पाहायला मिळाला आणि मयूर इथे मात्र आउट होताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटल पाहायला मिळतोय. आदित्य जाधव न्यू बॅटल या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ याबरोबर डीप मिड विकेटला एक प्रचंड मोठा तडाखा आपण पाहतोय. ब्रॉन क्रेझीचा एक धूम धडाका हा असेल षटकार. 6 रन. जबरदस्त बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये. हा मॅच मधील हवा काढून टाकणारा हा षटकार असेल. टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो. तू विजयाचा षटकार हो. आणि विजयाकडे घेऊन जाणारा पुढे एकदा एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आदित्यच्या माध्यमातून. 4 धावा चौकार. 4 रन. षटक क्रमांक 4 मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी मात्र संपले गेले. आदित्यने आल्याबरोबर इथे मात्र विजयाचं बिगुल वाजवलंय आणि तुम्ही पाहताय शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 बॉल आहेत ना. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 7 धावांची गरज विजयासाठी असेल. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. या टुर्नामेंटच्या निमित्ताने आपण पाहतोय सन्माननीय हेमंतजी पाटील आणि प्रवीणजी पाटील आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील नमो चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. पुढे एकदा हा बॉल पहा फुल ऑफ लेनचा होता. त्याला अगदी दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे व्यवस्थितरित्या बॅटवरती मिडल झाला आणि एक सिंगल जे येणार आहे. शेवटचे 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये आपण पाहतोय अजूनही 6 धावांची गरज आहे. किरण बेडकर पहिल्या षटकामध्ये आपण किरण यांना पाहिलं. चांगल्या पद्धतीची बॉलिंग. शेवटची अजूनही 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये 6 धावांची गरज आल्याबरोबर आपण पाहिले आदित्यने केलेली बॅटिंग तुम्ही ह्या ठिकाणी पाहिली. आणि पुढे एकदा बॅटिंग टीम विशेषतः पहा ज्या पद्धतीने बॅटिंग करते. जबरदस्त कामगिरी प्रत्येक बॅट्समननं इथे प्रभावित केलंय. सुरुवातीला काहीशा विकेट आल्या होत्या पण त्यानंतर देखील आपण पाहिलं अगदी कोणताही दबाव इथे पाहायला मिळाला नाही. आणि त्यानंतर एक चांगली बॅटिंग आणि विजयाचा ट्रॅक बनवणारी ही टीम तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक डीप लॉंग ऑन मध्ये तिथे फिल्डर आणि विनिंग मोमेंट विनिंग स्ट्रोक. आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतो बॅटिंग करणारी टीम अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन ह्या टीमनं आपण पाहतो इथे मात्र ह्या मॅच मध्ये मात्र विजयाचं बिगुल वाजवलंय. नाणं खणखणीत वाजवलंय. विजय मिळवतोय. विनिंग टीमचं स्वागत असेल. पराभूत संघाचं देखील हार्दिक असं अभिनंदन. तर ह्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच ह्या पुरस्काराकडे आपण जाणार आहोत.